वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एसपी बॉयज ट्रॉफी 2024 आपण पाहतायत. गेल्या वर्षीचा अप्रतिम शिल्पकार मॅन ऑफ द सिरीजचा आपण पाहिलात तर राकेश प्रभू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. पोलार्ड या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आणि थोड्याच वेळात मात्र इन ॲक्शन आपल्याला या ग्राउंडवर पाहायला मिळतील. सगळ्या मॅचच्या दिशेने पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार आहे. या वेळेला दोन बॅटर थॉमस डायस आणि एका साईडला आपण पाहतात निकेत. गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला. निकेतच्या बॅटमधून अफलातून टायमिंग सहित बॅटिंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर निकेत. एका साईडला प्रथमेश ठाकरे गुड्डे या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, अनेक अर्धशतक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि अफलातून कामगिरी करणारा हा खेळाडू आपण पाहत आहेत प्रथमेश ठाकरे, अर्थातच गुड्ड्या. मॅचच्या दिशेने दोन्ही संघाला विनंती करेन एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. TWJ डॉमिनेटर संघाचे येत आहेत 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया वेलकम. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल बाउन्स जरूर मिळाला, परंतु इथे मात्र अवाक्याच्या बाहेर होता आणि पंच वळत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यस, वन बाउन्सने सुद्धा इशारा केला गेलाय, म्हणजेच ऑन केला गेलाय ते प्रथमेश ठाकरे गुड्ड्याला. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर वाईटच्या स्वरूपात 1 वर जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना JR दैसर ऑन साईडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना चेंडूला फेकून दिलंय. ट्रेडमार्क शॉट थॉमस डायसच्या बॅटमधून. दैसरचा ब्रँड आहे षटकार. ऑन ड्राईव्ह करत असताना मिस्टामिंग स्ट्रोक क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला होता. सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती 2 बॉलच्या समाप्तीनंतर 8 वर जाऊन पोहोचली गेली. चांगली स्कोरिंग आतापर्यंत हार्दिक किनीची आणि एक हार्दिक किनीच्या माध्यमातून 9 तरुण समालोचक म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. विराथन खूरचा आवाज मात्र या सफाळे विभागामध्ये घुमताना पाहायला मिळतोय. त्याचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्रथमेश ठाकरे त्या बॉलवर येत आहेत, परंतु इथे जजमेंट चुकलं. प्रयत्न चांगले केले होते. व्हॉट अ एफर्ट. खूप चांगली मेहनत मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली. राहुल पाटील येत आहेत आणि ॲप्रिसिएट करत असताना पाहायला मिळतात आपल्या पार्टनरला. विश्वनाथ जाधव त्या ठिकाणी येत असताना आपण पाहू शकाल. हे क्रिकेटवरचं खरं प्रेम पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं क्रिकेट नसतं तर एकमेकांचे संबंध कधीच पाहायला मिळाले नसते. एकमेकांचे कधीच मित्र आपण बनले नसते. एकमेकांच्या कधीच भेटीगाठी झाल्या नसत्या. परंतु आज क्रिकेटच्याच मुळे आपण आहोत, म्हणून आपल्याला जे क्रिकेटने दिलेत त्या क्रिकेटचे आपण खरोखरच उपकार कधीच विसरू शकणार नाही. आणि या क्रिकेटच्या खेळामुळेच आपण पाहत आहेत आज आपण एकमेकांच्या सानिध्यात येत पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 9 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3. ऑन साईडला रिलॅक्स स्ट्रोक पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडूला फेकून दिलं. 6 धावन करता थॉमस डायस. नामी काफी आहे. षटकार. बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. JR दैसर एकंदरीत JR स्पोर्ट्स टीम जाऊन पोहोचते फलकावर 15 या धावसंख्येवर. काय बॅटिंग केली आतापर्यंत. 2 षटकार कणखर पाहायला मिळाले. जे ट्रेडमार्क शॉट आहेत आणि चहूबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू म्हणजे थॉमस डायस. प्रत्येकाच्या हृदयात ज्याने मात्र स्थान मिळवलंय. फक्त तुम्ही खेळाडू असून चालत नाही, तर तुमचा एक गोड स्वभाव, तुमचं नेचर अप्रतिम असावं लागतं. आणि त्यामधला जर आपण पाहिला तर हा दिग्गज कलाकार. ऑन साईडला षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर मात्र पुढे सरसावतील.
तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव सुमित डोंगरे, अतिशय मात्र पारगाव रायगड विभागातून मात्र आपण पाहू शकताय सुमित डोंगरे पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16 ऑन साईडला जरूर खेळला गेलाय, फक्त दिशा दिली निकेच्या बॅटमधून, मात्र या वेळेला चेंडू निघून जाईल फार वेगाने. 4 धावांकरता इंटेलिजंट स्ट्रोक चौकार, या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 धावा. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश ठाकरेच्या कणखर बॅटिंग होत असताना पाहायला मिळते ती थॉमस डायस आणि निकेच्या बॅटमधून मात्र धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला. एक षटक 20 धावा. पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर विश्वनाथ जाधव. विशूचा पहिलाच बॉल यावेळेला पाहायला मिळतोय, चेंडू निघून जाईल, खूपच बाहेर होता आणि पंच वळत असताना यस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. स्टार्ट जर चांगली झाली तर डेफिनेटली मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करत असतात खेळपट्टीवर, आणि स्टार्ट चांगली झाले बाउन्स जरूर मिळाला, चेंडू निघून जाईल. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या इशाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात आणि 1 बाउन्स वॉन केला जातोय. मोतीलाल शाह मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचं करूया आपण धन्यवाद. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. बऱ्याच वेळेला मात्र आपण पाहिलं विश्वनाथ जाधव आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर थॉमस डायस बऱ्याच वेळेला आमने सामने आलेले आहेत आणि अशा वेळेला एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत, डावपेच माहिती आहेत, परंतु टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट फार डिफिकल्ट आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विशूने मात्र परफेक्ट रीड केलं होतं. थॉमस डायसच्या फलंदाजीवर त्याचं परिपूर्ण लक्ष होतं आणि इथे कॉट बॅहनच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना थॉमस डायस एक चांगली स्टार्ट करून बॅक टू द डगआउट, एक बिग विकेट गॉन. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 ला पहिला धक्का बसत असताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅकमलन गोविंद एक अतिशय हर उन्हारी खेळाडू आणि एक गोड गळ्याचा धनी सुद्धा आहे, मात्र ज्याचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल, यात तीळ मात्र शंका नाही. जेव्हा जुचंद्रमध्ये तुम्ही येतील त्यावेळेला मॅकमलन गोविंदचा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतो. यावेळेला पहिला चाल्या आल्या बॉलवर जबरदस्त आपण पाहताय, जसा चेंडू रिलीज झाला त्या चेंडूवर लिहिलं होतं मॅकमलन गोविंदचा क्लास षटकार. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जाईल. ह्या वेळेला आपण पाहताय ते डिलिव्हरी पाहायला मिळाली, मात्र कमबॅक केलं विशूने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 28 या धावसंख्येवर. मॅको मात्र या वेळेला पाहतायत, पंचांशी डिस्कस करतायत आणि यस पंच रिव्ह्यू घेत असताना पाहायला मिळतात. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय की हा चेंडू मात्र आपण पाहू शकाल फेअर आहे की नाही. पंच डिस्कस करतायत एक्झॅक्टली कोणता डिसिजन असेल. नो बॉल. पहिला 1 बाउन्स आपण पाहिला होता, दिला गेला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली खूपच अवाक्याच्या बाहेर होता.
आणि सरळ चेंडू निघून गेला होता. मॅकोला थोडीशी शंका होती आणि त्या शंकेचं निवारण यावेळेला सादिक राजापूरकर सरांनी केलं आणि हीच कॅमेरामॅनची सुद्धा खरोखरच जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच आहे. प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून विपुल पांडुलकर स्वतः प्रोप्रायटर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. जरूर चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं. इथून मॅक्यूला असं वाटलं की वेगवान चेंडू येईल, परंतु विशूकडे ती टेक्निक आहे आणि ज्या वेळेला तुम्ही रबर बॉल क्रिकेट खेळता त्यावेळेला तुम्हाला टेक्निकचा खूप उपयोग करावा लागतो. ओलसर खेळपट्टी असते तेव्हा मात्र प्रत्येक बॉल तुम्हाला त्या स्पॉटला चेंडूला मात्र या डिलिव्हर करावं लागतात. इथून ऑन साईडला सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार. ची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. 35 धावा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. मॅकोने मात्र जबरदस्त रेकॉर्ड रचलेत. तिथे जर आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर निघणारा होता. व्हाईट बॉलचा इशारा. 36 धावा तब्बल फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 प्रथमेश ठाकरेच्या गोलंदाजीवर आणि त्यानंतर विश्वनाथ जाधवच्या आतापर्यंत 16 धावा खर्च केल्या गेल्यात. 2 षटकार जरूर आलेत. मात्र क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला. सिंगल मिळते, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कोणताही नाही आहे. मात्र जोखीम पत्करत नाही आहेत. या सिंगलच्या साहाय्याने 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करताना JR स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय 37 या धावसंख्येवर. 18.50चा आतापर्यंत करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली. पालघर स्पोर्ट्स क्लब आणि NSP स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. आज हरेश्वर किनी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. प्राण भोईर, एवन जोडी आणि त्यांच्या समोर शमील पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. व्हाईट बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 38 या धावसंख्येवर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागला जात आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. राहुलचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. पुन्हा एकदा पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39. 39 या धावसंख्येवर. कालच्या दिवसात राहुल पाटीलने सुरूची बीचच्या मैदानात चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आज पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स आणि क्लास दिसत नाहीये. इथून लगातार 3 वाईट येत असताना पाहायला मिळत आहेत. वाईटवर वाईट येत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येवर भर येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. उलटॉस बॉल ऑन साईडला. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल. चौकार. गुड शॉट. आजच्या दिवसात आपण पाहताय सुमित ढेकले यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली. हे षटकार आहे का? यस, षटकार आला. यस यस, रिव्ह्यू घेतला गेलाय. कमरेच्या वरती आहे की नाही मात्र त्यासाठी आपण पाहू शकतायत. भीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. वेलकम अकबर शेख, आपलं सहर्ष स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी आहे की यावेळेला आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या 44-44. अप्रतिम खोलवर चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला राहुल पाटील.
एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी येईपर्यंत राहुल पाटीलचे एफर्ट चांगले होते. स्क्वेअर फेकी झाली, बॅकअप चांगला मिळाला, अन्यथा त्या ठिकाणी भरपूर धावा मोठ्या प्रमाणात येऊ शकल्या असत्या. मॅक्यूच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. मॅकमिलन गोविंद एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तमचं ते मैदान. गणेशजी कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. गणी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि शमील पाटील साहेब मात्र यावेळेला आपण पाहतायत नतमस्तक होत आहेत. टीम मेंटॉर म्हणून खूप चांगलं काम बजावत आहेत. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. अप्रतिम मॅक्यूचा यावेळेला जबरदस्त धमाकेदार आणि झन्नाटेदार षटकार. ब्रँड आहे उत्तम चौकचा षटकार. असताना गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. हलकीशी कदाचित बॅटची एज असावी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. प्रथम फलंदाजी करताना JR स्पोर्ट्स टीम जाऊन पोहोचते 53 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर 53. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका जरूर आहे. फिल्डर तैनात, कोणतीही चूक करणार नाहीये. नो मिस्टेक. विकेट डाऊन. फलंदाज बाद. निकेतच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पवेलियन. गॉन. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतायत. SP बॉईज ट्रॉफी 2024चा एक अप्रतिम आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मात्र स्थिरावली गेली. जाऊन पोहोचते ती 53 या धावसंख्येवर. 53 रन्स. निकेतने गेल्या मॅच मध्ये जबरदस्त आक्रमकता दाखवली होती, संयम दाखवला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर संतोष गावड हे नेहमीच आपण पाहतायत रायमिंग वर्ड्स मग जुळणारी शब्द आणि चारोळी त्यांच्या अप्रतिम असतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. अगदी थोड्याच वेळात या ब्रेक नंतर आपण त्यांची जरूर ती चारोळी वाचून दाखवणार आहोत. त्यांनी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून रोहिदास पाटील यांना जरूर पाठवलेलं आहे आणि ते थोड्याच वेळात आपल्यापर्यंत जरूर पोहोचवलं जाईल. राहुल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. बॉल तयार. शेवटचा बॉल. गुड डिलिव्हरी. फार वेग होता या चेंडूवर आपण पाहू शकतायत. गॉडसन किका. दोन्ही मात्र उत्तम चौकचे हे फलंदाज पाहायला मिळतात आणि अतिशय जोमाने ते खेळत असतात क्रिकेट. रबर बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांचा खेळ अखेरीस. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 53. सुंदर अशी व्यक्तिमत्व, चेहऱ्यावरती स्मित हास्य. तुम्ही दोघेही समालोचनासाठी राहतात प्रेम आणि गोडीने. विटी लाईनची सर्व ग्राउंड आपल्या गोड आवाजाने गाजवली. प्रमोद सर आणि प्रशांत सर या जोडीने तुमच्या सुमधुर आवाजाने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. तुम्ही समालोचनासाठी आहेत हे माहीत पडलं की आपोआप घराबाहेर पडतात पाऊले. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि खूप खूप धन्यवाद आहे. मला आमच्या समालोचनाला तुम्ही ॲप्रिसिएशन करता त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. पावसाच्या सरी पडायला सुरुवात झाली. लगेच माझ्या मनात कल्पना आली. आपल्या पालघर जिल्ह्याचा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53. चौथं षटक आणि गोलंदाज आहे मिस्टर रितेश, ज्याने एक सुंदर झेल टिपला गेला. गोलंदाज सज्ज होईल रितेश. TWJ डॉमिनेटर हा संघ कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर शिवांश स्पोर्ट चॅलेंजर या नावाने खेळला. ऑन साईडला काय फटका खेळलाय. मॅक्यूच्या बॅटमधून येत असताना एक अप्रतिम इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. 6. प्रहार केला गेला. सुपर टायमिंग या अगोदरच्या चेंडूवर पाहायला मिळालं. आता थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते आणि इथून विशू मात्र कोणतीही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद होताना रितेशला मिळते विकेट. मॅकमिलन गोविंदची एक
अप्रतिम झंझावती खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 32 धावांचं त्याने योगदान दिलं. आज JR स्पोर्ट्स या टीममधून मला का बोलवलंय, कारण काहीतरी माझ्यामध्ये आहे ती कला, आणि या वेळेला मात्र गुणवत्ता सिद्ध करत असताना उत्तम चौकचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख मॅकमिलन गोविंद यंदाचा हंगाम गाजवला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. आणि भिवंडीमध्ये एक ज्याला बाईक मिळाली आणि पहिली बाईक त्याच्या कारकिर्दीमधली ठरली मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर राकेश पाहायला मिळतोय. SP बॉयज ट्रॉफी 2024 शुभमजी पाध्ये यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन नियोजन गोड स्पर्धा पाहायला मिळते. क्वालिटी दर्जाची ही स्पर्धा आपण पाहू शकाल. त्यांच्या समवेत टायगर अर्थातच रोहिदास पाटील सकाळपासून उपस्थित आहेत. राकेश आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द पवेलियन. ग्रेट कॅच, मॅग्निफिसंट फिल्डिंग. फलंदाज बाद. मात्र या वेळेला बॅक टू द डगआउटमध्ये येत असताना सुमित ढेकले टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळतोय. तर महाराष्ट्र भूषण बंजारा समाज आपण पाहू शकतायत. विजय जाधव या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. राहुल जोगाडिया या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वर्तकनगरचा एक वर्तकनगर एक्सप्रेस, ठाणे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, रवी भुंबक या ठिकाणी उपस्थित झालेत. ऑन साईटला ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मिळते, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न रवीन. रितेश मात्र स्वतः एफर्ट घेत आहेत. फेकी येईपर्यंत बॅकअप चांगला मिळतोय आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी आपण पाहू शकाल. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 61 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. बॉल फेकून झालेत ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 61 रन्स या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज पष्टे, राहिल अन्सारी यांना आपण पाहतायत. राहिल अन्सारी वन ऑफ द ग्रेट फिनिशर, परंतु यंदाचा हंगाम थोडासा स्ट्रगल करतोय. करावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. बॅड पॅच हे इथंच राहणार, परंतु त्यासाठी तुम्हाला तत्पर असावं लागतं की आज जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात कशी करायची हे क्रिकेटने शिकवलंय. ऑन साईडला फटका तर चांगला आहे, परंतु इथे मात्र प्रज्वल पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. चांगले प्रयत्न केले, प्रयत्न चांगले होते, बॅकअपसाठी आले होते, मात्र सुमित डोंगरे आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. कोणता फलंदाज बाद होईल याकडे लक्ष असणार आहे. अपील जरूर केले ते विशू जाधवने की रवीनला मात्र या ठिकाणी परतावं लागतं की गॉडसन किकाला. पंच त्या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. इथे नितेश कदम यांचं म्हणणं आहे की आपण या शंकेचं निवारण करण्यासाठी अंपायर्स कॉल या आपण घेऊया. थर्ड अंपायर रॉकी ग्रुप टेंबे खोडावे. यंदाचा हंगाम टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर बेस्ट बॉलरचा किताब पटकावला हिमांशु पाटील यावेळेला उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. गॉडसन किका बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर. 63 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत.
एक अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं शुभमजी पाध्ये यांच्या वतीने आणि रोहिदाजी पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. पालघर स्पोर्ट्स क्लब आणि NSP स्पोर्ट्स चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. डोंगरीपाडा टीमचा कर्णधार आपण यायचा आहे. आपण थोड्याच वेळात ड्रॉ टाकणार आहोत या बॉल नंतर. शेवटचा बॉल रितेशचा हा बॉल या वेळेला मात्र सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. यासाठीच केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा. षटकार 6 धावा. 70 धावा तब्बल 4 षटकारमध्ये 70 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट असेल. काय रवींद्रने बॅटिंग केले, एक अष्टपैलू नेतृत्व कसा असावा, छोटा पॅक बडा धमाका, या खेळाडूकडे पाहून कोण म्हणेल याच खेळाडूने षटकार मारलाय. परंतु क्रिकेटमध्ये टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक, टॅलेंट या चारही गोष्टी असाव्या लागतात. अविनाश घोसळकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम अविनाश, आपलं सहर्ष स्वागत. अंडरम बॉक्स क्रिकेटचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. तर 69 धावा, 70 धावांचं लक्ष आहे. 17.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. चला या आपण लॉट्स टाकणार आहोत. डोंगरेपाडा टीमचा जर कॅप्टन असेल तर या, आणि पालघर स्पोर्ट्स क्लब NSP स्पोर्ट्स तर जशी सामन्याला सुरुवात होईल तसं या आपण आवाज ऐकूया पुन्हा एकदा हिंदीमध्ये. गोड आवाज आदरणीय प्रशांत जाधवडे सरांचा. डोंगरीपाडा टीमचा कॅप्टन प्लीज आपण या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या. शुक्रिया प्रमोद, वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं शुभम पाध्ये प्रेजेंट SP बॉयज ट्रॉफी 2024 और पुरुलिंग स्पोर्ट के माध्यम से ये प्रतियोगिता आप एंजॉय करते हुए. वेडी का ये खूबसूरत ग्राउंड, चारों ओर हरियाली, एक तरफ पहाड़ी, बहुत सारे पेड़ और आज मंडे का दिन है तो ड्रॉ हो रहे हैं. ड्रॉ आपण या ठिकाणी करतोय. जी चिठ्ठी या ठिकाणी बाहेर निघेल त्या चिठ्ठीमध्ये जे नाव असेल त्या संघाला बाय देण्यात येणार आहे. पाहूया शुभमजी पाध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर चिठ्ठी काढण्याकरता SP बॉयज ट्रॉफी 2024 अखिल भारतीय स्तरावरील जे खेळाडू आहेत, जी चिठ्ठी निघणार आहे त्या संघाला बाय मिळणार आहे. श्री गणेश डोंगरीपाडा टीमला बाय मिळालेली आहे. मनीष 11 बेलपाडा आणि ओपनचा संघ या ठिकाणी खेळतील. तर हरेश्वर आणि प्राण ही राम लक्ष्मणची जोडी सातत्यानं आपण या ठिकाणी पाहतो आहे. गणेश कारभारी देखील दाखल झाले. मैदानातला सामना थांबणार नाही याची काळजी घ्या. आज दिग्गज खेळाडू त्यांचा खेळ अगदी थोडाच वेळात. आणखीन एक धमाकेदार मॅच आहे. दुसरी इनिंग या ठिकाणी पडणार. कुणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका. पात्र सामन्याचा दुसरा डाव.
स्पिन गेंद, उसके ऊपर हमला किया, बिहाइंड द विकेट, गेंद बाउंड्री के बाहर जाती भी 6 रनों के लिए सिक्सर। शुरुआत बहुत ही बेहतरीन होती हुई, टिप्पा खाने के बाद उछाल जरूर था और बैकफुट पर समय मिला बल्लेबाज को, डी घुमा के गेंद को खेल दिया बिहाइंड द विकेट। एक जबरदस्त स्ट्रोक प्रथमेश का, ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है, वाइट बॉल का इशारा, स्कोर पहुंच चुका है 7 पर। TWJ डोमिनेटर और JR स्पोर्ट के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए, सभी का स्वागत। दोबारा ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं, ऑफ स्टंप को कवर किया और जाने दिया विकेट कीपर के लिए, व्हाइट बॉल का इशारा। आकाश पांडे आपका भी स्वागत है। सुबीर ढेकड़े प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए, रवीन गेंद को खेलना चाहते थे फाइन लेग पर, फिलहाल फॉलो किया गेंदबाज रवीन ने, बहुत अच्छी गेंद थी, गया जल्दी टेलीग्राफ मिल गया था और शफल होना चाह रहे थे। फाइन लेग थर्ड मैन जो एरिया है वो छोटी बाउंड्री है, उसको टारगेट करने की कोशिश प्रथमेश ठाकरे द्वारा। विश्वनाथ जाधव और प्रथमेश दोनों बैटर मैदान के अंदर, आगे बिल्कुल आगे गेंद है, खेलना चाहते थे लॉकआउट क्षेत्र में, बीट हुए बल्लेबाज प्रथमेश, अच्छा कमबैक किया इस ओवर में रवीन ने, पहली गेंद पर सिक्सर और उसके बाद में बढ़ गया गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन लाइन है। राउंड द विकेट खेलना चाहते थे फाइन लेग पर, गेंद चली गई स्क्वायर लेग की तरफ, खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री पर मौजूद है लेकिन उनसे दूर गेंद और कम से कम 2 रन लेने का मौका। ये शॉट अच्छा नहीं था, लाजवाब गेंदबाजी इस ओवर में रवीन द्वारा। अब देखिए इन्होंने कमबैक जरूर किया है, लेकिन ये कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाला समय बताएगा। शुभम पद्य प्रेजेंट एसपी बॉयज ट्रॉफी 2024 का आज का ग्रैंड फिनाले का दिन, क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है वो तो आने वाला समय बताएगा। कौन चैंपियन बनेगा, 1 लाख की नकद राशि और खूबसूरत ट्रॉफी, आज प्रोफेशनल खिलाड़ियों का जन्म देखने का मौका। इस बार टाइमिंग बेहतरीन, क्या बात है, गेंद डाउन द ग्राउंड, बाउंड्री के बाहर, 6 रनों का जाते भी प्रथमेश ठाकरे का जलवा मैदान के अंदर। इस बार भी बल्ला घुमा, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश पुल करना चाहते थे और गेंद देखिए यहां चली गई ऑन साइड पर, काउ कॉर्नर से खिलाड़ी आके गेंद को फील्ड करते हुए 1 रन लेने का मौका। और स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया है 17 रन स्कोर बोर्ड पर है। जीतने के लिए टारगेट की बात करें तो 70 रनों का लक्ष्य रखा गया है और इंटरेस्टिंग मैच है। पहले ओवर की कहानी समाप्त आफ्टर 1 ओवर, नाउ स्कोर 17 पर नन। तो इन्होंने 20 रन खर्च किए, अब प्रथमेश बल्लेबाजी कर रहे हैं तो इन्होंने पहले ओवर में 17 रन बनाए हैं। पालकर स्पोर्ट क्लब और NSP स्पोर्ट अगले मैच के लिए तैयार है। टिप पकाने के बाद उछाल, अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, उछाल मिला, अच्छा बाउंसर था। पालकर स्पोर्ट क्लब और NSP स्पोर्ट दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आपको तैयार रहना है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 72 रन, पहली बिंदी गेंद गेंदबाज अवधूत द्वारा। एक बड़ा मुकाबला, और अच्छा स्ट्रोक, बहुत बढ़िया, सुंदर बल्लेबाजी, विकेट के पीछे रन बना रहे प्रथमेश ठाकरे, शानदार बल्लेबाजी करते हुए, गेंद बाउंड्री के बाद 6 रन।
फ्रॉम वारेट मिस्टर प्रथमेश ठाकरे। टेनपिल में बहुत अच्छा प्रदर्शन किया था, मैन ऑफ द सीरीज रहे थे खिलाड़ी और जो सबसे बेहतरीन ऑलराउंडर है। और इसी बीच अगर देखें तो सुमित ढेकले भी पहुंच चुके, बाहुबली खिलाड़ी है और सुपर चषक में जो सबसे बड़ी बेहतरीन टूर्नामेंट होता है 5 बार टाइटल जीतने का कारनामा करने वाले कप्तान हैं। सुमित, आपका स्वागत है। मैं आपल्याला विनंती करेन आपण मंचावरती या। दोबारा उसी अंदाज से विकेट के पीछे खेल रहे, बहुत बढ़िया बल्लेबाजी। कुछ देर की खामोशी थी, कानों में फिर शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त था, हमारा दौर आएगा। क्या कमाल की बल्लेबाजी। दांडाखाड़ी अवधूत ने शुरुआत तो बहुत अच्छी की थी, लेकिन उसके बाद में देखिए गति का किस तरह से इस्तेमाल कर रहे, क्रिस का किस तरह से इस्तेमाल करते हुए प्रथमेश ठाकरे। स्कोर इसी के साथ पहुंच चुका 29 पर। दोबारा उसी अंदाज से गेंद को खेल दिया, फाइन लेग बॉल नीलर के बाहर। ये हाथ मुदे दे दे ठाकुर, प्रथमेश ठाकरे कमाल कर रहे मैदान के अंदर। चेरन 3 गेंदों में 3 छक्के जड़ने का कारनामा किया बल्लेबाज प्रथमेश ठाकरे ने और 5 छक्के जड़ चुके हैं। 70 रनों का टारगेट है और जबरदस्त बल्लेबाजी करते हुए प्रथमेश ठाकरे इस मंच पर आते तो और निखर कर आते हैं। रबर बॉल का टूर्नामेंट जब वेडी के मैदान पर ये खेले हैं तो निखर कर आए हैं। जबरदस्त बल्लेबाजी, उसी अंदाज से उसी जगह पर बिहाइंड द विकेट बल्लेबाजी कर रहे हैं। मार डाला, छोड़ डाला, एक बार फिर मैदान के अंदर गेंदबाज को बल्लेबाज ने धो डाला। शानदार देर से आएंगे तो तूफान को साथ लेके आएंगे। तूफानी बल्लेबाजी मैदान के अंदर प्रथमेश ठाकरे द्वारा उसी जगह पर तोड़ी नाकू, फोड़ी नाकू, भुक्कू पाड़ी नाकू। अगर प्रथमेश की बल्लेबाजी आपको अच्छी लगी है तो जोरदार तालियां बजाइए। वंडरफुल बैटिंग। कमाल की बल्लेबाजी। स्कोर अगर देखें तो छलांग लगाता तो पहुंच चुका है 47 पर। जीतने के लिए 70 रनों की जरूरत है और अब 23 रन चाहिए। क्या बल्लेबाजी की है इस ओवर में। देखिए सिद्धार्थ हमें दिखाएंगे किस तरह से स्ट्रोक खेलेंगे। बेहतरीन बल्लेबाजी और छक्कों की बरसात। अभी तक अगर देखें तो इस ओवर में 5 छक्के, एक अच्छी, ये 5 छक्के देखिए किस तरह से हैं और बहुत सारे स्ट्रोक जो है ना बिहाइंड द विकेट। ये पहला सिक्सर जो आपके स्क्रीन पर है, बहुत बेहतरीन बल्लेबाजी। ऑफ स्टंप के बाहर आए और गेंद को खेल दिया फाइन लेग पर, दिल स्कूप करते हुए छोटी पार्टी को टारगेट किया। ये दूसरा छक्का भी देखे, कमाल के बल्लेबाज। दोबारा ऑफ स्टंप के बाहर चले गए, पोजीशन में आए, गेंद को भापा परका और गेंद को खेल दिया फाइन लेग पर। विकेट के पीछे बल्लेबाजी हो रही है। तीसरा छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा तीसरा छक्का। छक्कों की बरसात। ये चौथा छक्का देखिए, बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है। उसी अंदाज से बल्लेबाजी की। ये बंदा है बिंदास, याद रखेगा इतिहास। प्रथमेश ठाकरे, अब मौका दिया विश्वनाथ जाधव ने बल्लेबाज प्रथमेश को बल्लेबाजी करने के लिए। 45 पर बल्लेबाजी कर रहे प्रथमेश ठाकरे, प्लेइंग ऑन 45। मैग्निफिसेंट बैटिंग। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 48 रन। जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। रवि बुम्बक, आपका भी स्वागत है। बहुत सारे सितारे इस मंच पर बिल्कुल आने वाले हैं।
फिलहाल उसी अंदाज से गेंद को खेलना चाहते थे फाइनल क्षेत्र में। ये अच्छी गेंद थी गेंदबाज गॉडसन द्वारा, ये भी कमाल के गेंदबाज है। और अंपायर की तरफ से नो बॉल का इशारा। इस वक्त बैंक बैलेंस कम है, खर्चा ज्यादा हो रहा है, कंट्रोल के साथ गेंदबाजी करने की जरूरत है, अनुशासन बहुत इंपॉर्टेंट है। उम्मीद मत छोड़ना, कमजोर तेरा वक्त नहीं है। कहां पर की तरफ से कुछ इशारा? बिल्कुल कुछ इशारा नहीं है इस वक्त। जो फ्रीड कैचर है तो उनको करना है। सबको लगा कि रिव्यू ले जाएंगे। इस बार फीट का इशारा किया गया था। गेंद लॉन्ग क्षेत्र में आई, इस वक्त एक रन लेने का मौका। और देखिए एक गेंद पर सेंसिबल बल्लेबाजी बल्लेबाज विश्वनाथ यादव कर रहे। जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। ओवर तीसरा प्रगति पर। मैच अभी भी बना हुआ है, 10 गेंदों में 19 रन, एक विकेट चाहिए। मैच में कमबैक करने के लिए विकेट की सख्त जरूरत है और दोनों बल्लेबाज सदर का कारण बने हुए हैं। शॉट देखिए, टाइमिंग देखिए और बदतमीज आपका बल्ला ऊपर उठाइए, अर्धशतक पूरा हुआ। कमाल की बल्लेबाजी, जोरदार तालियां बजाइए। रन बनाने के मौके होते हजार, अर्धशतक नहीं आता बार बार। 6 लगातार दमदार शानदार बल्लेबाजी प्रथमेश ठाकुर की। ठाकुर मार रहे मैदान के अंदर, कमाल की बल्लेबाजी करते हुए। ये चौथा अर्धशतक इस प्रतियोगिता का। यहां भी घुमाया, बल्ला घूमा, मैदान झूमा। ये 7वां छक्का है। बल्लेबाज का इरादा पक्का है, गेंदबाज हक्का बक्का। बल्लेबाजी कर रहे हैं। ये अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद अगर देखें तो बिल्कुल थोड़ी नीचे रही। अभी तक 9 छक्के हैं लेकिन लगातार 7 छक्के जड़ने का काम किया। 6 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। स्कोर 64 पर पहुंच चुका है। धुआंधार बल्लेबाजी। पिछले 4 दिनों में बहुत तेज बारिश थी, आज रनों की बरसात। अब एक बार फिर तेज हवा बहती हुई। ओहो, पीछे खेलना चाहते थे, बिहाइंड विकेट। बहुत सारे स्कूप शॉट आप देख रहे हैं बिल्कुल इस वक्त। बहुत सारे खूब सूरज स्टोक भी आपने देखे, सीधे बल्ले से भी बहुत बढ़िया बल्लेबाजी। और इसके बाद भी ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को बिहाइंड द विकेट खेलते। जीतने के लिए बिल्कुल इस वक्त अब चाहिए और 4 रन। 4 रनों की जरूरत है। 3 ओवर का खेल बिल्कुल समाप्त हुआ। इस ओवर की बात करें तो बिल्कुल बल्लेबाजों ने मेला लूटा है और क्या जबरदस्त आगाज। पहले विकेट के लिए 66 रनों की साझेदारी। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, तो प्रथमेश ठाकुर के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। 3 ओवर में 66, मतलब मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा। 4 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। पालका स्पोर्ट क्लब और एनएसपी बॉयज, एनएसपी स्पोर्ट आपको तैयार रहना अगले मुकाबले के लिए। विक्रांत के हाथ में गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंद टिप्पा खाने के बाद बिल्कुल बाहर की तरफ निकली और प्रथमेश ठाकरे बैक टू द पैवलियन जाते, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। विक्रांत को विकेट मिला है। 5 गेंदें, 4 रनों की जरूरत। तुंग षटकार, एकूण 9 षटकार त्यांनी ठोठवले, त्यापैकी 7 जे षटकार होते ते सलग होते आणि त्यापैकी आपण बघितलं एक षटकार जो तो काऊ कॉर्नरला, बाकी सर्व षटकार जे विकेट कीपरच्या मागे होते फाइन लेग आणि थर्ड मैन मध्ये। बढ़िया लाइन, टिप्पा खाने के बाद उछाल जरूर मिला, अच्छी गेंद, 1 रन लेने का मौका विश्वनाथ यादव इस वक्त स्ट्राइक के रेंज पर। और अब 4 गेंदें 3, मैच वैसे समाप्त नहीं है और 1 विकेट चाहिए इस मुकाबले में। जे स्पोर्ट और टीडब्ल्यूजे डोमिनेटर के बीच मुकाबला। नए बल्लेबाज सुमित गेम चेंजर खिलाड़ी है, पहले मैच में बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है सुमित की। सुमित डोगरे ने बनाए थे 29 रन, 9 गेंदों का सामना किया था। सुंदर तरीके से गेंद को खेल दिया ऑन साइड पर, कलाई के साथ मोड़ दिया था स्क्वायर की तरफ। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए और 2 रनों के साथ अब स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया 70। 1 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। जीत की दहलीज पर है इस वक्त टीम। टीडब्ल्यूजे डोमिनेटर ने बहुत बढ़िया प्रदर्शन इस मुकाबले में किया और इस वक्त जंटल पुश किया
सिंगल लिया गया, तालियां बजती भी। TWZ डोमिनेटर टीम ने डोमिनेट किया इस मुकाबले में और अभी एक बार फिर अगला मैच उसका टॉस हो जाएगा। TWZ डोमिनेटर इस मुकाबले में गेम चेंजर खिलाड़ी प्रथमेश ठाकरे, मैन ऑफ द मैच का अवार्ड आपको दिया जाएगा। पालघर स्पोर्ट क्लब, NSP स्पोर्ट दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे। अत्यंत महत्त्वाचा सामना आणि टॉस करण्याकरता मी निमंत्रित करतोय या मंचावरती साहेबांना विनंती, आपल्या शुभस्ते टॉस केला जाईल। पालघर स्पोर्ट क्लब आणि NSP स्पोर्ट दोन्ही कॅप्टन आपण लगेच यायचे टॉस बॉक्स मध्ये। मागच्या मॅच मध्ये विश्वनाथ जाधवने 5 डॉट बॉल टाकले होते, अत्यंत महत्त्वाचे। त्याचबरोबर या क्रिकेटच्या खेळामध्ये षटकांचा बादशाह म्हणून विजय जाधव यांच्याकडे देखील पाहिलं जातं। विजय जाधव आपलं देखील सहर्ष स्वागत आहे, वेलकम विजयजी। विजय जाधव आपलं स्वागत आहे। धीरज या ठिकाणी दाखल झाले, त्याचबरोबर पिन्या, संतोष जाधव, पालघरमधील सितारे आपल्याला पाहायला मिळतील। पहिल्यांदा आपण टॉस करणार आहोत तर दोन संघादरम्यान NSP स्पोर्टचा कॅप्टन आपण घ्यायचे। पालघर स्पोर्ट क्लब वेळ जास्त घेऊ नका कारण चांगलं क्रिकेट आम्हाला बघायचंय। पालघर स्पोर्ट संघाचा संघनायक या ठिकाणी दाखल झालाय। NSP स्पोर्ट सुमित प्लीज या। दोन्ही संघाकडनं फार अपेक्षा आहेत टॉस या ठिकाणी